नमस्कार मित्र हो, आज आपण जाणार आहोत पळसावडे तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी। आणि या ठिकाणी जाणार आहोत आणि या दुर्गम भागातून एक राजकीय नेता कसा तयार झाला याचं एक मूर्तिमंत उदाहरण पाहतोय आपण। प्रत्येकाच्या जीवनामध्ये, शालेय जीवनामध्ये एक निबंध स्वरूपात एक विषय निर्माण होत असतो की मी आमदार झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, असा एक निबंधाचा विषय येत असतो आणि निबंध लिहून आपण तो बाजूला ठेवतो आणि आपलं वैयक्तिक आयुष्यामध्ये पोटाचं खळग भरण्यासाठी एक नोकरी जेमतेम पाहत असतो। महादेव जगन्नाथ जानकर हे धनगर समाजाचा एक युवक अतिशय जोमाने उठला, पेटला आणि लढला असं म्हणायला हरकत नाही। कारण की या अशा दुर्गम भागातून राजकीय क्षेत्रामध्ये येणं आणि आपल्या कुठल्याही पाया, आपल्या कुठलाही आजोबा पंजोबा किंवा वडील हे कोणतेही राजकीय क्षेत्रात नसताना या ठिकाणी राजकीय क्षेत्रात आपलं व्यक्तिमत्व निर्माण करणं हे सोपं नाही, हे दाखवून या समाजाला दिलंय, या महाराष्ट्रातील जनतेला दिलंय। या महादेव जानकर यांचा जर परिचय बघितला तर या ठिकाणी त्यांचे दोन भाऊ आहेत, त्यांना एक बहीण आहे। विरकरवाडी मसवडच्या ठिकाणी या विरकरवाडी या गावी त्यांची बहीण दिलेली आहे। आणि जानकर साहेबांचं या ठिकाणी वडील जे आहेत ते त्यांना 5 खांड मेंढरं होती त्या ठिकाणी त्यावेळेस। आणि या बालवयामध्ये 5 खांड मेंढराच्या पाठीमागे हे पण जात होते। यांना एक शिक्षक भेटले, त्या शिक्षकांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही या ठिकाणी तुमचं आयुष्य घालवलं या मेंढरांमागे, परंतु मुलांना तरी शिक्षणामध्ये सहभागी करा, शिकवा। त्या ठिकाणी तो सल्ला जानकर साहेबांच्या वडिलांनी, जगन्नाथ जानकर यांनी घेतला। शिक्षण शिकत असताना या ठिकाणी बराच या ठिकाणी अभ्यास केला जानकर साहेबांनी। अभियांत्रिकी विषयामध्ये इंजिनियर झाले जानकर साहेब। आणि या ठिकाणी त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची ओढ निर्माण झाली। त्यांनी एक विषय डोक्यात घेतला की आपल्याला जर जगामध्ये या जगायचं असेल, मानसन्मानाने जगायचं असेल, तर आपल्याला सामाजिक कार्य आणि राजकीय सहभाग या ठिकाणी महत्वाचा आहे असं वाटायला लागलं। आणि त्यामधून त्यांनी 1989 मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि यामध्ये ते जिंकलेही। यशवंत सेना ही स्थापन केल्यामुळे काही मोठ्या पक्षांनी त्यांच्यावर दबाव आणून त्या ठिकाणी त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यामुळे जनतेमध्ये त्यांची नाराजगी सुरू झाली आणि या नाराजगीला महादेव जानकरांना सामोरं जावं लागलं। परंतु या सर्व घोळामुळे महादेव जानकरांनी एक ठरवलं की आपण या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य किंवा तालुका आमदार, तालुका ग्रामपंचायत अशा खेळीमध्ये न पडता, कारण की या लेवलला भाऊकी वगैरे अशा गोष्टी, गावगावकी या अशा गोष्टीमध्ये अडकून न पडता या ठिकाणी प्रत्येकाचं पाय खेचण्याचे सगळ्यांचं वैयक्तिक प्रयत्न असतात। त्यामुळे त्यांनी ठरवलं की या ठिकाणी आपण दिल्लीपर्यंत पोहोचायचं। आपलं लक्ष फक्त दिल्लीच राहणार, कारण की दिल्लीमध्ये राजा राहतो आणि प्रजा या ठिकाणी खालच्या लेवलला राहते। त्यामुळे आपल्या राजकीय आणि सामाजिक उद्दिष्ट जर आपल्याला गाठायचं असेल तर त्या ठिकाणी दिल्लीला जायला हवं, असं त्यांनी त्या ठिकाणी खूनगाठ बांधली। आणि यशवंत सेने 1993 ला यशवंत सेनेच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी शपथ घेतली। त्यांनी शपथ काय घेतली की संकल्प केला की लग्न मी करणारच नाही, मी घरी कधीच जाणार नाही, संसार करणार नाही, असा संकल्प त्यांनी केला। काही लोकांनी नावं ठेवली, काही दिवस अनेक जणांच्या टीकेला सामोरं जावं लागलं। एक दिवस पंतप्रधानच होऊन घरी येईन, घरी जाईन असं म्हणल्यावर काय काय नावं ठेवायचे की बाबा हा इंजिनिअरिंग अभियांत्रिकीमध्ये होता, कुठल्या तरी मुलीने याला धोका दिला असेल आणि या धोका दिल्यामुळे ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि हा वेड्यासारखं वागतोय, वेड्यासारखं बडबड करतोय। महादेव जानकरांनी या ठिकाणी प्रत्येक मोठ्या नेत्यांची भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली। अनेक ठिकाणी जाऊन अनेक आपल्या कार्यकर्त्यांना गोळा करून त्या ठिकाणी आपल्या पंतप्रधान पदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर काही कार्यकर्ते त्यांचे जवळचे सुद्धा म्हणायचे, साहेब आपल्याकडे 1 रुपया खिशात नाही। त्यांच्या सर्व शालेय जीवनामध्ये प्रथम क्रमांकाने यायचे ते, कारण की प्रगल्भ बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती, ज्या बुद्धिमत्तेच्या आधारावर ते प्रत्येक वर्गामध्ये टॉपला असायचे।
त्याच प्रमाणात त्यांनी कुठलेही वाचन करू द्या, कुठलंही काही करू द्या, त्या ठिकाणी ते त्यांच्या लक्षात राहायचं. त्यांच्या बुद्धिमत्ता इतकी प्रगल्भ होती त्यांची बुद्धिमत्ता की साक्षात विवेकानंद आणि राजकीय क्षेत्रातील पदार्पण म्हणजे त्यांनी बीड आणि परभणी या ठिकाणी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य निवडून आणलं. दोन्ही ठिकाणी त्यांनी आपल्या भरघोस मताने या ठिकाणी आपले जिल्हा परिषद सदस्य निवडून आणलं. गोपीनाथ मुंडे साहेब आणि आरोग्य मंत्री विमलताई मुंदडा या दोघांची ही सभा त्या ठिकाणी झाली असताना आणि मान तालुक्यातला हा उमेदवार, हा पक्षाचा नेता त्या ठिकाणी आपले दोन्ही सदस्य निवडून आणू शकतो, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण दुसरं कोणी नसेल. आणि या विमलताई मुंदडा यांनी त्यांच्यावर भाषणामध्ये एक टीका केली होती, ती म्हणजे आई किंवा बायको असल्याशिवाय राजकीय क्षेत्रात किंवा दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर आई किंवा बायको असावी लागते. बरोबर. आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुद्धा भाषणादरम्यान त्यांच्यावर एक टीका केली होती की या ठिकाणी असं म्हटलं गेलं की परभणी हा माझा बालेकिल्ला आहे, तो आजपर्यंत कोणीही जिंकू शकला नाही आणि हा बछडा कुठला बाहेरचा आलाय, बाहेर गावून आलाय आणि ह्याला मी काय मेळ लागू देतोय, अशा पद्धतीची वल्गना, अशा पद्धतीचं भाष्य त्या ठिकाणी केलं होतं. तरी पण राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांचे दोन्हीही उमेदवार त्या ठिकाणी यशस्वी झाले, विजयी झाले. गोपीनाथ मुंडे साहेबांनी महादेव जानकरांना वैयक्तिक फोन केला आणि त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांची वैयक्तिक भेट घेतली. त्यानंतर त्यांचं एक चांगल्या पद्धतीने एक नातं जुळलं. महादेव जानकरांना मानसपुत्र मानलं. पंकजाताई मुंडे यांना त्यांनी बहीण मानलं महादेव जानकरांनी. तर अशा पद्धतीची राजकीय वाटचाल चांगल्या पद्धतीने होत गेली. आतापर्यंत 4 आमदार राष्ट्रीय समाज पक्षाचे झाले होते. जानकर साहेबांनी गुजरात, महाराष्ट्र, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, गोवा अशा या ठिकाणी रासपची पायाबांधणी केली होती. अशा या मोठ्या राज्यामध्ये जाऊन आपला स्वतःचा पक्ष बळकट करणे हे काही सोपं नव्हे. मोठे मोठे पक्ष छोट्या पक्षाला जिरवतात, पण जानकरांची नीती आणि अभ्यास बघता राष्ट्रीय समाज पक्षाला न डावलता त्यांना पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य विकास मंत्रीपद दिले होते. मत्स्य विकास मंत्रीपदानंतर महादेव जानकरांनी आपले पाय जमिनीवरच ठेवले. त्यानंतर त्यांनी बिलकुल केलं नाही की आपण मंत्री झालोय आणि आता 5 स्टार हॉटेलमध्ये वगैरे राहायचं. 2014ला सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली. महादेव जानकर हे स्वतः उमेदवार म्हणून या ठिकाणी अर्ज भरला होता आणि अतिशय भरमसाठ मतं या ठिकाणी त्यांनी पहिल्याच 2014च्या या इलेक्शन मध्ये कमवली होती. महादेव जानकर साहेबांना 4,51,843 मतं या ठिकाणी पडली होती. जानकर साहेबांचं असं मत होतं की लढायचं तर वाघाशी लढायचं, असं शेळ्या मेंढ्यांशी लढायचं नाही, अशा अनेक ठिकाणी या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांना 48.88 एवढी टक्केवारी मतांची होती आणि जानकर साहेबांना 42.35% या ठिकाणी मतदान होतं. इतकी लोकप्रियता जानकर साहेबांची होती की त्या वेळेस महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वादळ निर्माण केलं. खऱ्या अर्थाने पवार कुटुंबाची त्या ठिकाणी लाजिरवाणी गोष्ट ठरली, कारण की बाहेरचा माणूस येतोय काय आणि एवढी बाजी मारतोय काय, एवढं मताधिक्य घेतोय काय. पवार साहेबांनी सुद्धा त्यांची वाहवा केली होती. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पोलिंग बूथ 90,000 आहेत आणि आता 67,000 पोलिंग बूथ तयार आहेत. विधानसभेला कर्नाटकात 65 जागा तयार केलेल्या आहेत, उमेदवार तयार केलेले आहेत. उत्तर प्रदेशामध्ये 110, छत्तीसगडला 22 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत. मध्य प्रदेशमध्ये 110 जागा उभे केलेल्या आहेत. एवढं मोठं काम करायचं म्हणजे खायचं काम नव्हे. 7 लाख लोकांच्या घरी जेवण केलेलं आहे, 10 लाख लोकांच्या घरी चहा घेतलाय. मुक्काम फक्त झोपडी, शेतकरी घर एवढंच. 5 स्टार हॉटेलला नाही किंवा कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये नाही, गेस्ट हाऊसला नाही. हे फक्त दिखाव्यासाठी नव्हे तर या ठिकाणी
जनतेमध्ये राहून जनतेतले प्रश्न आपल्याला कितपत कळत आहेत आणि जनतेचं दुःख, प्रत्येक येणाऱ्या अडचणी, आपण मंत्री झाल्यानंतर, आपण कोणतेही पद भूषवल्यानंतर त्या अडचणींना सामोरे जावं लागतं. त्या अडचणी दूर करण्यासाठी या जनमानसामध्ये राहण्याचा महादेव जानकर साहेबांनी प्रयत्न केला आणि प्रत्येक ठिकाणी एका जनमानसामध्ये राहूनच आपल्या प्रत्येक दिनचर्याची सुरुवात करत होते ते. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे जानकर साहेब हे फक्त धनगर समाजाचे नेते आहेत असा गैरसमज करू नका. खुद्द जानकर साहेबांचं मत आहे. जानकर साहेबांनी वैयक्तिक मत व्यक्त केलंय की मी फक्त धनगर समाजाचा नेता नाही, मी सर्व समाजाचा नेता आहे. माधव म्हणजे माळी, धनगर, वंजारी, मराठा, सगळं हिंदू मुस्लिम सर्व एक आहेत आणि या सर्व जणांच्या प्रेमामुळे, या सर्व जणांच्या सहकार्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे असं त्यांचं वैयक्तिक मत आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी धनगर उमेदवार त्यांचा क्वचितच कुठेतरी आहे. प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर माळी, मराठा, मुस्लिम, वंजारी अशा विविध प्रकारच्या समाजातील व्यक्ती या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून दिसतात. ह्याचा अर्थ असा की प्रत्येक समाजावर त्यांचं प्रेम आहे, फक्त असा नव्हे की धनगर समाजालाच वर घेऊन जायचं आहे. त्यामुळे मित्रहो, एक प्रत्येक समाजाला एक उमेदवारी देऊन त्या ठिकाणी एक समाजातला एक नेता तयार करण्याचं उद्दिष्ट त्यांचं आहे. फक्त आपल्याला पंतप्रधान बनायचंय एवढीच इच्छा त्यांची नाही, तर प्रत्येक समाजातील एक तरुण वर्ग राजकीय क्षेत्रामध्ये उतरला पाहिजे अशी त्यांची एक स्वतःची इच्छा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आताच्या परभणीच्या 2024च्या इलेक्शनचं माहोल, जे संजय जाधव माननीय आताचे माजी खासदार आहेत, आता चालूचे 2 टर्मचे ते खासदार आहेत, त्या खासदारांविरुद्ध महादेव जानकर महायुतीकडून आलेले आहेत. या महायुतीच्या संगमामध्ये अजितदादा पवार, मुंडे, पंकजाताई मुंडे, स्वतः फडणवीस साहेब यांची सुद्धा या ठिकाणी सभा झालेली होती. आणि परभणीचा विकास बघता या ठिकाणी महादेव जानकरांनी हे ठिकाण निवडलं. तळागाळातील जनतेचा विकास कसा होईल याकडे महादेव जानकरांचं प्रामुख्याने लक्ष आहे. आणि यामुळेच या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाची त्यांनी निर्मिती केली. स्वतःच्या राष्ट्रीय समाज पक्षाची पायाबांधणी या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी केलेली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर यांनी आपल्या पक्षावर अतिशय नितांत प्रेम केलेलं आहे आणि जनतेवर सर्वात महत्त्वाचं जनतेवर प्रेम करून त्या ठिकाणी सर्व जनतेची एकात्मता निर्माण करून या ठिकाणी आपल्या बरोबर घेऊन चाललेले आहेत. मराठा आंदोलनाला त्या ठिकाणी त्यांचा विरोध नव्हता, परंतु त्यांचं एक वेगळं त्यांना आरक्षण पाहिजे असंही त्यांचं मत होतं. धनगर आरक्षण असो किंवा मराठा आरक्षण या दोन्हींना त्यांनी वेळोवेळी साथ दिलेली आहे. धन्यवाद मित्रहो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.